जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदनिर्मितीचा जो GR आहे तो तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जो आहे DMER यांच्याद्वारे ही पदभरती होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाने पदनिर्मितीची परवानगी दिलेली आहे आणि त्याबद्दलच आपण आज डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहणार आहोत. तर या पदभरतीमध्ये नियमित पदे किती आहेत, त्याचबरोबर बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किती पदं भरून घेण्यात येणार आहेत, कोणत्या संवर्गातील किती पदं आहेत, कोणते कोणते संवर्ग आहेत, तुम्हाला पे स्केल किती आहे आणि ही पदभरती कधीपर्यंत निघू शकते, या सर्व गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया. जळगाव येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याकरता त्यासाठी आवश्यक जे पदनिर्मिती आहे ते पदनिर्मिती करण्यासाठी शासनाचा 13 ऑगस्ट रोजी एक GR प्रसिद्ध झालेला आहे. जळगाव या ठिकाणी 50 विद्यार्थी क्षमतेचं दंत डेंटल हॉस्पिटल आणि डेंटल कॉलेज जे आहे ते स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये जे तुमची पदनिर्मिती आहे ही पदनिर्मिती होणार आहे. प्रस्तावना बघू. राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार करता जळगाव जिल्हा तुलनेने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यामध्ये मागासलेला असल्यामुळे जळगाव येथे एकात्मिक वैद्यकीय शिक्षण संकुलन निर्माण करण्याकरता केंद्र सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषद, केंद्रीय भारताच्या चिकित्सा, केंद्रीय होमिओपॅथिक परिषद आणि भारतीय दंत परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अनुषंगाने मान्यतेच्या अधीन राहून जळगाव येथे नवीन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शिक्षण संकुलन निर्माण करण्यास शासनाने नवीन जे शासकीय रुग्णालय आहे डेंटल हॉस्पिटल ते निर्माण करण्यासाठी शासनाने जे आहे ती परवानगी दिलेली आहे आणि सदर सकुशल 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, त्याचबरोबर 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय होमिओपॅथिक विद्यालय व 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय सुरू करण्यासाठी तसेच संकुलात वैद्यकीय महाविद्यालय संलग्न 500 खाटांचे रुग्णालय, आयुर्वेदिक महाविद्यालयाकरता 100 खाटाचे आयुर्वेदिक रुग्णालय व होमिओपॅथिक महाविद्यालयासाठी 25 खाटाचे होमिओपॅथिक रुग्णालय सुरू करण्यासाठी शासनाने जी आहे ती मान्यता दिलेली आहे. तर शासन निर्णय बघा काय आहे. जळगाव येथे 50 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी वितरण नुसार गट अ ते गट क मधील नियमित पदे 159 आणि ड मधील बाह्य स्रोताद्वारे 63 पदे आणि विद्यार्थी क्षमतेचे एकूण 81 पदे असे 303 पदं जे आहेत ते 4 टप्प्यामध्ये भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे. बघा, जे जळगावचे नवीन हॉस्पिटल तयार होत आहे डेंटल हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते पदं भरून घेणार आहेत त्याविषयी बघा. पदाचे नाव आता अधिक स्टाफ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक हे ग्रुप अ आणि ग्रुप ब चे जे पद आहेत ही पदं सरळ सेवेने MPSC मार्फत भरल्या जातात. तर त्या बघा 3 ग्रुप C चे जे पदं आहेत हे पदं कोणते कोणते भरून घेण्यात येणार आहेत याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती बघू. कार्यालयीन अधीक्षक त्याच्यासाठी पूर्ण 4 पदं आहेत, वरिष्ठ सहाय्यकसाठी 5 पदं, वरिष्ठ लिपिकसाठी 8 पदं, त्याचबरोबर कनिष्ठ लिपिकसाठी 25 पदं, लघु लेखकसाठी 2 पदं, दंत तंत्रज्ञासाठी 6 पदं, दंत आयोजकसाठी 3 पदं आणि त्याचबरोबर महिला वसतिगृह 1, ग्रंथपाल 1, सहाय्यक ग्रंथपाल 1, प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकूण 3 पदं भरून घेण्यात आले. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 3, अधिपरिचारिका स्टाफ नर्ससाठी 12 पदं, सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1, वैद्यकीय समाजसेवक 1 अशा पद्धतीचे जे तुमचे आहेत वाहन चालक विनंती, कलाकार, नळ कामगीर व शस्त्रक्रिया सहाय्यक, OT टेक्निशियन. बघा, बरेच विद्यार्थी विचारत होते OT टेक्निशियनचं आहे का नाही, तर OT टेक्निशियनसाठी 1 पद भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर औषध निर्माताचं सुद्धा 1 पद भरून घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे जे आहेत 91 एवढे पदं जे आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत. नियमित पदं मित्रांनो, नियमित पदं 91 भरून घेण्यात येणार आहेत. ते विद्यार्थी पदं आणि नियमित पदं एकूण मिळून 240 पदं जे भरून घेण्यात आहेत यांना सरकारची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यावर लवकरच पदनिर्मिती होणार आहे. तर हे पदं पूर्ण आहेत ते एकदाच भरून घेण्यात येणार नाहीत, तर प्रथम वर्ष पहिल्या वर्षी जे आहे तुमचे ते 88 पदं जे आहेत ते पदं प्रथम वर्षी आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत, पूर्ण नियमित पदं.
नियमित पदं 88 भरून घेण्यात येणार आहेत. आणि बघा, बाह्य स्रोताद्वारे जे आहे ते पूर्ण 63 पदं 4 वर्षाकरता, म्हणजेच तुमचे 24 पदं प्रथम वर्षासाठी. आत्ता सध्या लवकरात लवकर जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये 24 पदं जे आहेत ग्रुप ड चे, हे बाह्य स्रोताद्वारे भरून घेण्यात येणार आहेत. आणि ग्रुप क चे जे 88 पदं आहेत हे नियमित म्हणजे परमनंट भरून घेण्यात येणार आहेत. अशी जवळपास तुमची जी आहे ते 110 पदांसाठी पदनिर्मिती होणार आहे. आणि त्यासाठीच याच पदभरतीसाठी जो DMERचा GR आहे तो GR प्रसिद्ध झालेला आहे. आणि नवीन पदनिर्मिती आणि महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं शासकीय दंत डेंटल हॉस्पिटल आहे ते उघडण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे. आणि लवकरच यावर भरती येऊ शकते. त्यामुळं तुमचा अभ्यास चालू ठेवा. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सर्व नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.